नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आहे 3 जुलै 2021 आणि या व्हिडिओमध्ये आपण 3 जुलैशी संबंधित महत्त्वाचे करंट अफेअरचे प्रश्न पाहणार आहोत। आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाची नुकतीच आकाशवाणीच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 एन वेणुधर रेड्डी। इमेज बघा, हे आहेत एन वेणुधर रेड्डी। हे 1988 बॅचचे IIS म्हणजे इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस ऑफिसर आहेत। सोबतच ते वित्त मंत्रालयाचे माजी जॉईंट सेक्रेटरी देखील आहेत आणि यांचीच नुकतीच आता या आकाशवाणीच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। आता हे आकाशवाणी काय, तर आकाशवाणी ही एक रेडिओ कार्यक्रम प्रक्षेपित करणारी भारत सरकारची यंत्रणा आहे। हिलाच ऑल इंडिया रेडिओ किंवा AIR म्हणजे ऑल इंडिया रेडिओ असं म्हटलं जातं। ही प्रसार भारती म्हणजेच ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेची उपशाखा आहे आणि भारताच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाअंतर्गत कार्य करते। हिचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी। नवी दिल्लीमधील आकाशवाणी भवन हे या आकाशवाणीचं मुख्यालय आहे। भारतामध्ये रेडिओची सुरुवात ही 1927 मध्ये मुंबई आणि मद्रास या ठिकाणी झाली होती। त्यानंतर मुंबई केंद्राचं पुढे 1936 साली ऑल इंडिया रेडिओ असं नामांकरण करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर ऑल इंडिया रेडिओचं अधिकृतरित्या आकाशवाणी हे नाव 1957 या वर्षी ठेवण्यात आलेलं आहे। हे नाव प्रसिद्ध हिंदी कवी पंडित नरेंद्र शर्मा यांनी सुचवलं होतं। यासोबतच हे लक्षात असू द्या की दरवर्षी जागतिक रेडिओ दिन हा दिवस 13 फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात येतो। आपलं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1। आता इथे दुसरा ऑप्शन आहे अनुप चंद्र पांडे यांची नुकतीच काही दिवसापूर्वीच भारताच्या निवडणूक आयोग किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये 2 आयुक्त असतात, त्यामध्ये हे एक अनुप कुमार चंद्र नवीन आयुक्त बनलेले आहेत। त्यानंतर डॉक्टर आर एस सोधी हे गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष आहेत आणि यांची नुकतीच आंतरराष्ट्रीय दुग्ध महासंघाच्या मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। आणि त्यानंतर प्रदीप चंद्र नायर यांची आसाम रायफलच्या DG किंवा महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न आहे, भारत सरकारने शेतकऱ्यांना कृषी व हवामानाची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी नुकतेच कोणते ॲप लॉन्च केले आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आत्मनिर्भर कृषी ॲप। भारत सरकारनं शेतकऱ्यांना कृषी संबंधित माहिती देण्यासाठी व हवामानाची पूर्वसूचना देण्याच्या उद्देशाने आत्मनिर्भर कृषी ॲप नावाचे नवीन ॲप लॉन्च केलेलं आहे। हे ॲप देशातील 12 स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध करण्यात आलं असून यामध्ये इंग्रजी सोबतच हिंदी, तामिळ, मराठी, गुजराती, बांगला या भाषांचा समावेश आहे। आणि विशेष म्हणजे यामध्ये वाचायची गरज नाही, या ॲपमध्ये कुठलीही माहिती वाचायची गरज नाही। या 12 भाषांमध्ये ही माहिती शेतकऱ्यांना ऐकायला मिळणार आहे आणि हे ॲप टेक महिंद्राने तयार केलेलं आहे। आपलं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 आत्मनिर्भर कृषी ॲप। सोबतच यम योगा ॲप नावाचं ॲप्लिकेशन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक योग दिन म्हणजे 21 जून या दिवशी लॉन्च केलं होतं। त्यानंतर अजून एक ॲप आहे, ते लक्षात असू द्या, नमस्ते योग ॲप। हे ॲप भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने योगासाठी समर्पित असं ॲप लॉन्च केलेलं आहे। इथे कृषी आणि हवामानाचा उल्लेख आलेला आहे। मग आपल्याला माहिती पाहिजे की महाराष्ट्रामध्ये कृषी दिन कधी साजरा करण्यात येतो? आपण कालच पाहिलं होतं, महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 1 जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि हा दिवस वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस किंवा जयंती दिवस आहे। त्यानंतर कृषी संबंधित अजून एक दिन आहे, तो आहे राष्ट्रीय शेतकरी दिन। हा कधी असतो? तर राष्ट्रीय शेतकरी दिन हा दिवस दरवर्षी भारतामध्ये 23 डिसेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो। भारताचे 5वे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांचा हा जन्मदिवस आहे। यासोबतच जागतिक हवामान दिन कधी असतो? तर दरवर्षी जागतिक हवामान दिन हा दिवस 23 मार्च या दिवशी साजरा करण्यात येतो। मग मार्च महिन्यामध्ये इतरही काही महत्त्वाचे दिवस आहेत, त्यामध्ये एक आहे 20 मार्च, त्यानंतर आहे 22 मार्च, आणि त्यानंतर आहे 24 मार्च। हे मार्च महिन्यामधले काही महत्त्वाचे दिवस आहेत।
त्यातला 23 मार्च हा आहे जागतिक हवामान दिन, 20 मार्च हा जागतिक चिमणी दिन असतो, 22 मार्चला जागतिक जल दिन असतो आणि 24 मार्चला जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात येतो. हे मुद्दे आपण इथे लक्षात ठेवायत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस दरवर्षी भारतात राष्ट्रीय सनदी लेखापाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो? नॅशनल चार्टर्ड अकाउंटंट डे. आन्सर इज ऑप्शन नंबर 3, 1 जुलै. 1 जुलै हा दिवस दरवर्षी भारतामध्ये राष्ट्रीय सनदी लेखापाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सनदी लेखापालाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात येत असून 1949 मध्ये याच दिवशी भारतीय संसदेच्या कायद्याद्वारे भारतीय सनदी लेखापाल संस्था म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाची स्थापना झाली होती. यामुळे दरवर्षी 1 जुलै हा दिवस राष्ट्रीय सनदी लेखापाल दिन किंवा नॅशनल चार्टर्ड अकाउंटंट्स डे म्हणून साजरा करण्यात येतो. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस दरवर्षी राष्ट्रीय टपाल कामगार दिन म्हणून साजरा करण्यात येतो? नॅशनल पोस्टल वर्कर डे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1 जुलै. 1 जुलै हाच दिवस दरवर्षी हा राष्ट्रीय टपाल कामगार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यालाच इंग्लिशमध्ये नॅशनल पोस्टल वर्कर डे असं म्हटलेलं आहे. समाजातील टपाल कामगारांच्या योगदानाची दखल घेण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात येतो. यासोबतच 9 ऑक्टोबर हा दिवस जागतिक टपाल दिन असतो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाची नुकतीच भारतीय वायुसेनेच्या उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, विवेक राम चौधरी. इमेज बघा, हे आहेत विवेक राम चौधरी आणि यांची नुकतीच 1 जुलै 2021 या दिवसापासून भारतीय वायुसेनेच्या उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांनी 1 जुलैला आपला पदभार देखील स्वीकारलेला आहे. या नेमणुकीपूर्वी ते भारतीय हवाई दलाच्या पश्चिमी मुख्यालयाचे कमांडर इन चीफ म्हणून कार्यरत होते आणि भारतीय वायुसेनेचे उपप्रमुख यापूर्वी होते एअर मार्शल हरजीत सिंग अरोरा. हे 30 जून या दिवशी सेवानिवृत्त झालेले, त्यामुळे आता नवीन उपप्रमुख बनलेले आहेत हे विवेक राम चौधरी. पर्याय क्रमांक 1. इथे भारतीय वायुसेनेचा उल्लेख आलेला आहे. इंडियन एअरफोर्स असं म्हटलं जातं. हिची स्थापना झालेली आहे 8 ऑक्टोबर 1932ला. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि सध्या चीफ ऑफ द एअर स्टाफ कोण आहेत? तर ते आहेत राकेश कुमार सिंग भदौरिया किंवा RKS भदौरिया. पुढचा प्रश्न आहे, ICCने प्रसिद्ध केलेल्या ताज्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत खालीलपैकी कोणता फलंदाज पहिल्या स्थानावर राहिला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, केन विल्यमसन. ICC म्हणजे काय? लॉंग फॉर्म होतो इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. या ICC स्थापना झालेली आहे 15 जून 1909ला. मुख्यालय आहे दुबई UAE मध्ये. दुबईमध्ये या ICCचं मुख्यालय आहे आणि सध्या अध्यक्ष आहेत ग्रेग बार्कले. आणि याच ICCने नुकतीच मेन्स टेस्ट रँकिंग प्रसिद्ध केलेले. यामध्ये बॅटिंगमध्ये किंवा फलंदाजामध्ये पहिल्या क्रमांकावर केन विल्यमसन हा राहिलेला आहे. केन विल्यमसन हा न्यूझीलंडचा कॅप्टन आहे. यासोबतच भारताचा विराट कोहली हा या रँकिंगमध्ये 4थ्या क्रमांकावर राहिलेला आहे. त्यानंतर भारताचा रोहित शर्मा 6व्या क्रमांकावर आणि भारताचा ऋषभ पंत हा 7व्या क्रमांकावर राहिलेला आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, केन विल्यमसन. पुढचा प्रश्न आहे, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टीम इंडेक्स 2021 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर राहिला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 20व्या. हा जो इंडेक्स आहे ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टीम इंडेक्स, हा इंडेक्स स्टार्टअप ब्लिंक या कंपनीने प्रसिद्ध केलेला आहे. ही कंपनी जगातील सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टीम रिसर्च सेंटर म्हणून कार्य करते आणि याच संस्थेने जगभरातील अशी 100 देशांची यादी तयार केलेली आहे ज्या देशामधलं वातावरण स्टार्टअप उद्योगासाठी पूरक आहे आणि अशा 100 देशांमध्ये भारत 2021 या वर्षामध्ये 20व्या क्रमांकावर राहिलेला आहे. भारत आहे 20व्या क्रमांकावर. जर विचारलं पहिल्या क्रमांकावर कोण आहे, तर पहिल्या क्रमांकावर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका राहिलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर UK युनायटेड किंगडम आणि तिसऱ्या क्रमांकावर इस्रायल हा देश राहिलेला आहे. भारत आहे 20व्या क्रमांकावर. त्यामुळे आपलं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, नुकतेच वयाच्या 88 वर्षी निधन झालेले डोनाल्ड रम्सफेल्ड हे खालीलपैकी कोणत्या देशाचे परराष्ट्रमंत्री होते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अमेरिका. इमेज बघा, हे होते अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री. नाव आहे डोनाल्ड रम्सफेल्ड आणि हे अमेरिकेचे एक पॉलिटिशियन, एक गव्हर्नमेंट ऑफिशियल व एक बिझनेसमॅन होते आणि यांनी
1975 ते 77 या कालावधीमध्ये अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्याचा कार्यभार सांभाळलेला आहे. याचं नुकतंच वयाच्या 88 वर्षी निधन झालेलं आहे. त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 अमेरिका. नेक्स्ट 1 जुलै 2021 या दिवशी भारतीय स्टेट बँक म्हणजेच SBIने नुकताच आपला 66वा स्थापना दिवस साजरा केला आहे. भारतीय स्टेट बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली आहे? SBIने आपला 66वा स्थापना दिवस साजरा केलेला आहे. हा प्रश्न आपण कालच्या वेळेमध्ये पाहिला होता. आता आपल्याला इथे हे सांगायचं आहे की या बँकेची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली आहे? तर ही समिती होती गोरेवाला समिती. त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 गोरेवाला समिती. आपल्याला माहिती आहे की बँक ऑफ बंगाल, बँक ऑफ बॉम्बे आणि बँक ऑफ मद्रास या तिन्ही बँकाचं एकत्रीकरण करून 1921 या वर्षामध्ये इम्पिरियल बँक ऑफ इंडियामध्ये यांचं रूपांतर करण्यात आलं होतं आणि त्यानंतर याच गोरेवाला समितीच्या शिफारशीनुसार इम्पिरियल बँक ऑफ इंडियाचं रूपांतर 1 जुलै 1955 मध्ये SBI किंवा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपलं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 गोरेवाला समिती. इथे तिसरा ऑप्शन आहे के कस्तुरीरंगन समिती. ही समिती कशा संबंधित आहे? तर ही समिती NEP 2020 किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी किंवा न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 नवीन शिक्षण धोरण 2020 संबंधित आहे. त्यानंतर हिल्टन यंग समिती या समितीच्या शिफारशीनुसार RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे आणि हंटर आयोग हा 1882चा आहे आणि 1854 ते 1882 या काळामध्ये भारतामध्ये प्राथमिक शिक्षणाची प्रगती अपेक्षेप्रमाणे न झाल्याने याचा आढावा घेण्यासाठी ब्रिटिश सरकारने हा हंटर आयोग नेमला होता 1882 या वर्षामध्ये. पुढचा प्रश्न आहे, भारत सरकारने खालीलपैकी कोणत्या राज्याला अफसा किंवा AFSPA कायद्याअंतर्गत पुढील 6 महिन्यांसाठी अशांत क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नागालँड. इथे या अफसा किंवा AFSPA कायद्याचा उल्लेख आलेला आहे. या AFSPAचा लॉंग फॉर्म होतो आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ॲक्ट. आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ॲक्ट हा एफसाचा लॉंग फॉर्म आहे. हा कायदा 1958 या वर्षामध्ये निर्माण करण्यात आला होता आणि हा कायदा लष्कराला जम्मू काश्मीर व ईशान्य भारतातील वादग्रस्त भागामध्ये विशेष अधिकार देणारा कायदा आहे आणि भारताच्या केंद्रीय मंत्रालयाने नुकतंच पर्याय क्रमांक 2 नागालँड या राज्यामध्ये हा अफसा कायदा लागू करून नागालँडला पुढील 6 महिन्यासाठी म्हणजे 30 जून 2021 पासून पुढील 6 महिने म्हणजेच 30 डिसेंबर 2021 पर्यंत अशांत क्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे. त्यामुळे आपलं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 नागालँड. नागालँड जर मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे हा नागालँड. हा आहे नागालँड. लक्षात ठेवा की भारतामध्ये कर्कवृत्त हे एकूण 8 राज्यांमधून गेलेलं आहे. त्यामध्ये नागालँड आहे का? तर यामध्ये नागालँडचा समावेश नाही. ते राज्य कोणते आहेत? पहिलं आहे गुजरात, त्यानंतर थोडासा पार्ट आहे राजस्थानचा, त्यानंतर मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्यानंतर आहे त्रिपुरा आणि त्यानंतर आहे मिझोराम. एकूण 8 राज्य आहेत ज्या राज्यामधून कर्कवृत्त गेलेलं आहे. हे आहे ते त्रिपुरा आणि हे आहे मिझोराम. त्यानंतर आपण नागालँडबद्दल माहिती पाहत आहोत. इथे आहे मॅपमध्ये हा नागालँडची निर्मिती झालेली आहे 1963 मध्ये. राजधानी आहे कोहिमा. राज्यपाल आहेत RN रवी. मुख्यमंत्री आहेत नेफ्यू रिओ. सोबतच नागालँडच्या विधानसभेमध्ये 60 सदस्य असून नागालँडमधून लोकसभेवर 1 आणि राज्यसभेवर देखील 1 सदस्य निवडून दिला जातो. सीमा आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर व म्यानमारशी संलग्न असून प्रमुख भाषा आहे अँग्मी आणि चांग आणि प्रमुख उद्योग आहेत शेती, हातमाग व विणकाम. आता आपण लास्ट व्हिडिओमध्ये प्रश्न क्विकली रिवाइज करूयात. पहिला होता, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक सायबर सुरक्षा निर्देशांक 2020 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? भारत यामध्ये 10व्या क्रमांकावर राहिलेला आहे. पर्याय क्रमांक 2. जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला मलेरिया मुक्त म्हणून घोषित केलेलं आहे? तर नुकतंच चीनला मलेरिया मुक्त म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 4. कोणता दिवस भारतात दरवर्षी राष्ट्रीय चिकित्सक दिन किंवा नॅशनल डॉक्टर्स डे म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1 जुलै. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे आहेत अमिताभ कांत. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर अभिमन्यू मिश्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर अभिमन्यू मिश्रा हा बुद्धिबळ या खेळाशी संबंधित खेळाडू आहे आणि नुकताच जगातील सर्वात तरुण ग्रँडमास्टर ठरलेला आहे. यानं नुकतंच वयाच्या 12 वर्ष 4 महिने आणि 25 दिवस एवढ्या कालावधीमध्ये ग्रँडमास्टर हा किताब मिळवलेला आहे. राज्यातील गडकिल्ल्यांचे जतन व संवर्धनाच्या कामाचा वेळोवेळी आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने
खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे? याचं उत्तर आहे राज्याचे मुख्यमंत्री, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर आपल्याला अयोग्य विधान, चुकीचं विधान निवडायचं होतं. पहिलं विधान होतं 1 जुलै. पहिलं होतं 1 जुलै, इथे चुकून जून झालेला आहे. 1 जुलै हा दिवस महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस आहे. वसंतराव नाईक हे महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक आहेत आणि ते महाराष्ट्राचे 3रे मुख्यमंत्री होते. यातलं आपल्याला चुकीचं विधान निवडायचं आहे. चुकीचं विधान आहे पर्याय क्रमांक 4. ते महाराष्ट्राचे 3रे नाही तर ते महाराष्ट्राचे 4थे मुख्यमंत्री होते. त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. त्यानंतर भारतीय स्टेट बँकेने 1 जुलै 2021 या दिवशी आपला 66वा स्थापना दिवस साजरा केलेला आहे. पर्याय क्रमांक 3. BCCIने नुकतीच भारताची महिला क्रिकेटर मिताली राज व डॅश यांची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आर अश्विन. हा आहे आर अश्विन आणि ही आहे मिताली राज. हे होते आपले लास्ट व्हिडिओचे प्रश्न. आता आपण कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर पाहूयात. प्रश्न होता, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021च्या जागतिक योग दिनाच्या निमित्ताने खालीलपैकी कोणते ॲप लॉन्च केले आहे? याचं उत्तर सर्वांनी बरोबर दिलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 यम योगा. यम योगा हे ॲप आहे जे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021च्या जागतिक योग दिनाच्या निमित्ताने लॉन्च केलेलं आहे. त्यानंतर आजचा प्रश्न, कोणता दिवस महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो? ऑप्शन्स आहेत 24 जून, 25 जून, 26 जून आणि 27 जून. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं.